नमस्कार. सखी सहेली या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही जर तुमची घरातली कामे करून रिकाम्या बसला असाल तर तुमच्यासाठी हे एक वरदानच म्हणावं लागेल. हाच तो वेळ ज्या वेळात तुम्हाला दोन मार्ग दाखवत असतो. जसे आपले शरीर तर एकच असते, पण मन मात्र दोन असतात. एक मन जे कधीकधी काही गोष्टींना तयारच होत नसतं आणि एक मन त्याच गोष्टीसाठी नेहमी तयार असतं. शरीर एक पण मन दोन अशी आपली अवस्था असते. म्हणून या रिकाम्या वेळात आपण आपल्या आयुष्यात कुठल्या अशा 6 सवयी लावून घ्यायच्या की त्यामुळे आपले आयुष्य हे नवीन दिशा द्यायला. चला तर मग बघूया कोणत्या आहेत त्या 6 सवयी. पहिली गोष्ट, नवीन काहीतरी दररोज शिकण्याचा प्रयत्न करा. अशा गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा ज्या तुम्हाला आवडतात. अशा गोष्टी शिका ज्यामुळे तुम्हाला ती गोष्ट करून तुमच्या शरीराला आणि मनाला दोन्हांनाही आवड निर्माण होईल. आणि आपल्या मोकळ्या वेळात या गोष्टी शिकायला हा सर्वोत्तम मार्ग आहे. नवीन गोष्ट म्हणजे खूप पैसे खर्च करून किंवा खूप मोठे मोठे उद्योग करून आपण आपला रिकामा वेळ घालवायचा असे काही नाही. दुसरी गोष्ट, तुम्हाला आता हा प्रश्न पडला असेल, आवड कोणती? तर तुमचे जर बोलणे स्पष्ट नसेल किंवा मग तुम्हाला तुमची मत हे व्यवस्थित मांडता येत नसतील तर तुम्ही तुमच्या बोलण्याचा सराव वाढवला पाहिजे. आपण आपले बोलणे हे समोरच्याला अशा पद्धतीने स्पष्ट मांडू शकू की समोरच्या त्याकडे लक्ष देऊन ऐकेल आणि त्यामुळे आपला आत्मविश्वासही वाढेल आणि बोलणेसुद्धा स्पष्ट होईल. कधीकधी आरशासमोर उभे राहून बोलावे, कधीकधी स्वतःशीच बोलावे, कधीकधी पुस्तके वाचावी, कधीकधी नवीन शब्दांची डायरी वाचावी, कधीकधी स्वतःच नवीन शब्द निर्माण करावे आणि आपल्या बोलण्याचा कॉन्फिडन्स आपण स्वतः वाढवला पाहिजे. कधीही समोरच्या व्यक्तीच्या बोलण्याकडे नेहमी लक्ष द्या. तो कुठल्या व्यवस्थित बोलतो आहे, तो कसा बोलतो आहे आणि त्याच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करा. याच्यातून आपल्याला स्वतःचे कौशल्य हे आपल्या कामामध्ये नाही तर नात्यामध्ये पण आपलेपणाची भावना निर्माण होईल. त्यामुळे नेहमी आपले बोलणे हे स्पष्ट असले पाहिजे. तिसरी गोष्ट, तुम्ही तुमचे धैर्य निश्चित करा. तुम्हाला कुठल्या विषयात काम करायचं आहे, तुम्ही कुठल्या विषयी काय करू शकतात, तुम्हाला स्वतःला काय आहे ते. जर आयुष्यात पुढे जायचे असेल तर तुम्ही आधी तुमचे धैर्य निश्चित करा. तुम्ही जेव्हा रिकामे असाल तेव्हा हा प्रश्न स्वतःला विचारा की तुमचे धैर्य नेमकं तुम्हाला काय आहे, तुम्हाला कोणत्या गोष्टीत नेमकं पुढे जायचं आहे. रोज तुमच्या धैर्यावर थोडी मेहनत करा, म्हणजे तुम्हाला तुमच्या चुकाही कळतील आणि नेमके काय चुकते आहे तेही आपल्याला कळेल. आपले स्वतःचे एक नियोजन ठेवा. रोजच्या रोज आपण जर धैर्य ठरवले तर कदाचित आपण पुढे नक्की जाऊ. चौथी गोष्ट, दिवसभर आपले मन हे बऱ्याच गोष्टींमध्ये विखुरलेले असते. स्त्रियांच्या मनाला तर सकाळ झाल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत त्या बऱ्याच गोष्टींचा खूप विचार करत बसतात. त्यामुळे नीट झोपही लागत नाही, कारण हे मन नेहमी धावत असते. म्हणून तुम्ही दिवसभरात तुमच्या मनात कोणत्या गोष्टी आल्या ते एका वहीत आणि पेन घ्या आणि ते रात्री झोपताना लिहून काढा. म्हणजे तुम्हाला कळेल की कुठल्या गोष्टीचा तुम्ही जास्त विचार केला. काही अशा पण गोष्टी असतात ज्या आपण कुणाला सांगू नाही शकत आणि त्या आपल्याला समोरच्याला सांगायच्या असतात, पण ती नेमकी वेळ नसते, ती नंतर सांगायची असती. अशाही गोष्टी तुम्ही त्या डायरीत लिहू शकतात. त्याच्याने तुमचे मनही शांत होईल आणि तुमची झोपही चांगली लागेल. म्हणून कधीही तुमच्या मनात आलेले प्रश्न, काही अशा गोष्टी ज्यामुळे तुमचे मन शांत नाही आहे, अशा गोष्टी तुम्ही एका वहीत लिहू शकतात. मन ते फक्त तुमचे दुःख नाही तर मग सुखही त्यात तुम्ही लिहू शकतात. मग दिवसभरातील काही चुका असतील किंवा चांगलेपणा असेल तेही तुम्ही त्याच्यात लिहू शकतात. चला तर मग 5वी गोष्ट कुठली आहे, आपण जर दिवसभरात नकारात्मक ऐकले किंवा बघितले तर आपल्यालाही असाच विचार या रिकाम्या वेळात करत बसतो. त्यामुळे आपण आपले धैर्य काय आहे हेच विसरतो आणि मग नको त्या गोष्टींचा विचार करत बसतो आणि आपल्याला आयुष्याचा वेळ वाया घालवतो. सकारात्मक गोष्टी ऐकायला शिका, सकारात्मक गोष्टी लिहायला शिका, वाचायला शिका आणि बोलायलाही शिका. नकारात्मक गोष्टी आपल्या आयुष्यातून काढून टाका. त्यामुळे आपण स्वतः फ्रेश राहू आणि समोरच्यालाही आपण फ्रेश राहू देऊ.
6वी गोष्ट, मन हे नेहमी चांगल्या विचारांनी भरलेलं असू द्या. कधीही रिकामा वेळ आहे म्हणून शेजारी बसायला जाऊ, इकडच्या तिकडच्या गप्पा मारण्यापेक्षा स्वतःमधला आत्मविश्वास, स्वतःमधले धैर्य, स्वतःमधल्या चुका, स्वतःमधले गुण, स्वतःमधला चांगुलपणा, स्वतःमधली ताकद यावर आपण आपले मन केंद्रित केले पाहिजे. आणि नवीन वेगवेगळे काय करता येईल याच्याकडे आपण नेहमी लक्ष दिले पाहिजे. म्हणून कधीही हा विचार करायचा की आपण नेमके काय करतो, हे आपलं आयुष्य कुठल्या वळणावर जाते आहे, आपल्याला काय करायचे आहे आणि आपण काय करू शकू. विचार करा आणि नवीन जीवनाची सुरुवात आजपासून करा. म्हणजे आपण एकही दिवस वाया न जाऊ देता आजच आपले धैर्य ठरवा. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईबर करा. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईबर करा.